इथे आतमध्ये यांचं चॉकलेट किचन आहे. स्मॉल किचन, चॉकलेट्स वगैरे रेडी करतात इथे. ऐश्वर्या आहेत. हे इथं चॉकलेट फॅक्टरीला आलेलं आहे. आम्ही इथं चॉकलेट खरेदी करून इथून हॉट पिऊन निघायला लागले. हे सगळे चॉकलेटवालेच आहे. तर इथे क्रीम मिल्क दिलेलं आहे आणि याच्यामध्ये ते चॉकलेट्स ॲड करायचे. मेक युअर ओन हॉट चॉकलेट. आणि याने घेतलेलं आहे 74 इंटेन्स हॉट चॉकलेट. इंटेन्स हॉट. ಕಟ್ ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತಂದರೆ ಚಾಕ್ಲೇಟು ಭಾರಿ ರುಚಿ ಇದೆ. ಹಾಂ, ಹುಚ್ಚರು ಸಂತೆ. ಬಟ್ ಬಿಸಿ ಹಾಲು ಕಾಸಿ ಇದ್ರೊಳಗೆ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಇದನ್ನ ಹಾಕ್ಯಾರ ಅಷ್ಟೇ. ಬಟ್ ಭಾಳ ರುಚಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಇವ್ರು. ಬಟ್ ನಾವು ರುಚಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ ತೆಲಿಗೆ. ಇವರು ಅನ್ಗ ಅವರು ಇವರು ಅದನ್ನು ಭಾಳ ಅಪ್ರಿಷಿಯೇಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಏನು ಲಿಕ್ವಿಡು ಚೆರಿ ಸ್ಮಾಲ್ ಇರ್ತದಲ್ರಿ, ನಾವು ಇದ್ರಾಗ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಇದ್ರ ಐಸ್ ಕ್ರೀಮಲ್ಲಿ ಹಾಕಿ ತಿಂತೀವಲ್ಲ. ಇವರು ಅರುಣ್ ಅವರು, ಮಮ್ಮಿ ಅವರು, ಇವರು ಪ್ರಶಾಂತ್ ಅವರು ಎಲ್ಲ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಅಬ್ಸರ್ವೇಷನ್ಸ್ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಇವನು ಸಿದ್ಧಾರ್ಥ, ಆಮೇಲೆ ಇವರು ಅಮರ್ ಅವರು, ಇವರು ಶಿವಾಂಶ್, छत्रपती महाराजा. चॉकलेट फॅक्टरीहून आम्ही परत चॉकलेट्सकडे जात आहे आणि थोडं लंच वगैरे करून पुढे काही एक्सप्लोर करायचं असेल तर लंच वगैरे करून आम्ही तिथून पुढे जाऊ. Hi Aishwarya, what's going on? Here we are making vada pav now. Oh, wow. गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे आमचा डेन्मार्कमधला डे 2. कालचा दिवस पाऊस होता इकडे, त्यामुळे आम्ही कुठे बाहेर नाही जाऊ शकलो. इथे जवळच एक फॅक्टरी आहे, चॉकलेट फॅक्टरी. तिकडे जाऊन आम्ही व्हिजिट करून थोडं टाईम स्पेंड केला तिथे. घरी आल्यानंतर पुन्हा सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला. संध्याकाळी वडापावचा प्लॅन होता, जसं मी काल बोलले होते. वडापाव वगैरे खाऊन मस्त आम्ही उनो खेळलो काल रात्री. त्याच्यानंतर असाच आमचा कालचा दिवस गेला आणि घरी येऊन ब्लॉग एंड करू नाही शकले. त्यामुळे म्हटलं आज सकाळी सकाळी आपण ब्लॉग सुरू करूया. तर असा मॉर्निंग लुक. हे आहे आमचं घर. किस्मेट. आता सर्वजण वाट पाहत आहेत पुन्हा जायचा, चहा घ्यायचा. आणि आज वेदर थोडं छान आहे, ऊन आहे, त्यामुळे आजचा दिवस आम्ही कुठेतरी बाहेर जाऊन स्पेंड करू. गुड मॉर्निंग. स्टार्ट आहे. स्टार्ट म्हणा तरी ना, मग लेट आहेत बरं का. येस. ಯಾವಾಗ ಬಂದ್ರಿ? तुम्ही आता आला? ओके ओके. हौद्री. तर आता आम्ही आलेलो आहे इथे ट्री टॉप वॉक. तर इथून आता एंट्री करायची आणि आतमध्ये जायचं. बाय द वे ही अनघा. इथे तिकीट्स बाय करायचे आहेत आणि तिकीट्स घेऊन इथून आतमधून एंट्री करायची. ಪ್ರಶಾಂತ್ ಅವರು, ಐಶ್ವರ್ಯ ಆ್ಯಂಡ್ ಶ್ಲೋಕ, ಶಿವಾಂಶ್, ದೇ ಆರ್ ಗೋಯಿಂಗ್ ಫಾರ್ ಎ ಟ್ರೀ ಟಾಪ್ ವಾಕ್ ಆ್ಯಂಡ್ ವಿಶ್ ದೆಮ್ ಬೆಸ್ಟ್ ಆಫ್ ಲಕ್. ಎಲ್ಲರೂ ಕರ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಸುತ್ತಾಕಿ ಬರ್ರಿ. ಹೋಗಿ ಬರ್ರಿ ಲಗು. ಬಡ ಬಾಯ್. ಬಾಯ್ ಮಾಡ್ರೋ. ಸೇಯಾ. तर ट्री टॉप वॉचसाठी आम्ही तिकीट्स घेतलेले आहे. याची प्राईज आहे $52.50 पर फॅमिली. 2 अडल्ट आणि 2 चाइल्ड असं. तर आम्ही आमच्या अजून एका फ्रेंडचा मुलगा आमच्यासोबत असं 2 असं करून आम्ही फॅमिली तिकीट्स घेतलेले आहेत. आणि ईच तिकीट घ्यायचं असेल तर आय थिंक $15 काहीतरी आहे. तर ट्री टॉप वॉक म्हणजे अशी उंचच्या उंच झाडं आहेत आणि असा त्यांनी वॉक ट्रेल केलेला आहे. तर मोठी मोठी झाडं वगैरे तुम्ही टॉपपर्यंत, झाडांच्या टॉपपर्यंत आपण जाऊ शकतो. खूप उंच झाडं आहेत ही. आणि अशा प्रकारे हा वॉक ट्रेल आहे. हँगिंग ब्रिजसारखा आहे हा ब्रिज. थोडा असा मूव्ह होत आहे. तिकडे आपण पाहू शकतो आणि खाली बघा. तर आता आपण वॉक करत एवढ्यावरती आलेलो आहे. ब्रिज हा मूव्ह होत आहे.
तर आता आपण आलेलो आहे एवढ्या उंचावर, पाहू शकता. ऑलमोस्ट अर्ध झाड आपण म्हणू शकतो. खूप उंच झाड आहे. खूप 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 सुंदर एक्सपिरियन्स आहे. पूर्ण जंगल, उंचच्या उंच झाडं आणि मधूनच असा हा वॉक ट्रेल तोही हलत आहे. हँगिंग ब्रिज आपण म्हणू शकतो असं. वर्थ इट आहे. तुम्ही डेन्मार्कला जर आला तर मस्ट विजिट प्लेस असं म्हणू शकतो आपण. ब्रिज ॲक्च्युली हलत आहे. मला चालताना सुद्धा भीती वाटत आहे. इकडे पाहू शकता हँग होत आहे ब्रिज. टच इट, टच. अजून थोडं वरती आलो आपण. आणि ऑलमोस्ट उंच उंच झाडं आपण आता टच करू शकतो. एवढ्या वरती आलेलो आहे. आणि आता आपण उतरतीकडे जात आहोत. तर हा ब्रिज आता असा खाली खाली स्लोप खाली जात आहे. आणि तिकडे आपण टॉपवरती होतो. आता खाली जाऊन पुन्हा त्यांचं जे ऑफिस आहे तिकडे आपण रीच होऊन तिथून बाहेर एक्झिट करायचे. आणि इथे आपण पुन्हा खाली पूर्ण जमिनीवर आलेलो आहे आता. तर जिथून आपण तिकीट्स घेऊन आत आलेलो होतो, इथून आपण एंट्री केली होती तिकीट्स घेऊन. आणि इकडे आपण एंटर करणार. इथे यांचं गिफ्ट शॉप वगैरे आहे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर. आणि त्यानंतर इथून बाहेर एक्झिट. Nothing inside. It is the trunk of the tree. Yeah. Beautiful big tree. Wow. तर इथे हे झाड पडलेलं आहे आणि त्याचा रूट आहे हे. तर हे या इकडे पडलेलं आहे. फोटोज वगैरे खूप छान येत आहेत. तिकडे लोक फोटो काढत आहेत. आणि ह्या झाडाची लांबी आपण पाहू शकतो. सॉरी, उंची. खूप उंच झाड आहे आणि पडलेलं त्याचं ते रूट आहे असं. जरी पडलेलं असलं तरी त्यांनी खूप छान असं ठेवलेलं आहे हे झाड. डिस्पोज नाही केलेलं. हे सुद्धा एक अट्रॅक्शन इकडे तिथेपर्यंत आहे. हे टॉप. टॉप ट्री वॉक करून आता आम्ही इथेच जवळ एलिफंट रॉक्स असा एक स्पॉट आहे. तर तिकडे आता जात आहे हे बघायला. असा काही हा लुक. वाव, सुपर. तर आता आम्ही इकडे बीच साईडला आलेलो आहे. मगाशी आपण एलिफंट रॉक पाहिला तो याच्या पलीकडे आहे. आणि इकडे आता बीच साईडला येऊन मुलं वगैरे सगळे पाण्यात गेलेले आहेत. आम्ही असाच वॉक करत आहे इकडे. किती सुंदर, खूप छान. वन ऑफ द बेस्ट बीच मी आजपर्यंत पाहिलेला. सुंदर आहे. आणि आता आमचा इकडे रील करण्याचा प्लॅन आहे. तर डिस्कशन सुरू आहे इकडे काय करायचं वगैरे. गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे डे 3 इन डेन्मार्क. तर सकाळचा नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता सगळं हाऊस क्लिनिंग वगैरे सुरू आहे. आणि कीज सबमिट करायचे. बॅग्स वगैरे सगळे पॅक झालेले आहेत.
तर अजून एक 10-15 मिनटात आम्ही इथून निघू. All set to go. Everything is here, nice and clean.